नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुरत स्पेशल, सुरतच्या स्ट्रीट फूड मधला एकदम भारी असा अंडा नवाबी. ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता या गरम तेलामध्ये 1 चमचा बटर आहे ते घालायचं आहे. बटर चांगलं वितळू द्या. त्यानंतर याच्यामध्ये 1 कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये कांद्याची पात आहे ती घालणार आहोत, अशी बारीक चिरलेली, इकडे अशी चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे. त्यानंतर आलं आणि मिरचीचा असा मी ठेचा करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. हाय फ्लेमवर आपण आता हे चांगलं 2 ते 3 मिनिटं असं परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर थोडा असा चेंज झाला पाहिजे, थोडा असा सोनेरी कलर आला पाहिजे कांद्याला. बघू शकता कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालणार आहोत. थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून टोमॅटो आहे तो आपला चांगला लवकरात लवकर मऊसूत होऊन जाईल. असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर आपण आता हे मॅशरच्या साहाय्याने असं मॅश करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असं मॅश करून घ्यायचं आहे. आपलं मॅश करून झालेलं आहे. आपण आता या मिश्रणामध्ये टोमॅटो प्युरी आहे ती घालायची आहे. इकडे मी 2 टोमॅटो चांगले उकडवून त्याची अशी प्युरी केलेली आहे व असं मीडियम फ्लेमवर आपण आता हे चांगलं 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. थोडं असं तेल सुटलं पाहिजे ग्रेव्हीला. बघू शकता असं तेल सुटलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. थोडीशी इकडे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. व आपण आता हे 1 ते 2 मिनिटं चांगलं मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. आता थोडी ग्रेव्ही आहे ती दाटसर होऊन जाईल. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये थोडंसं असं पाणी आहे अर्धा कप ते घालायचं आहे. इकडे मी नॉर्मल पाण्याचाच वापर केलेला आहे. त्यानंतर असं चीज घ्यायचं आहे व चीज असं किसून घालायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर जो आपला अंड्याचा पिवळा भाग असतो तो घालायचा आहे त्याच्यामध्ये. व आपण आता हे मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपलं मॅश करून झालेलं आहे. आपण आता ही स्पॅच्युलाच्या साहाय्याने ग्रेव्ही आहे ती एकसर करून घेणार आहोत. असं थोडंसं चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. व आपण आता हे परतून घ्यायचं आहे चांगलं. बघू शकता तुम्ही 1 ते 2 मिनिटं चांगलं आपली ग्रेव्ही तयार आहे. आपण आता ह्याच्यामध्ये 4 उकडलेली अंडी आहेत ती असे मी तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. बघू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा आणि मस्तपैकी आपला अंडा नवाबी तयार झालेला आहे. पण तो थोडा अजून अपूर्ण आहे. आपण आता ह्याला मस्तपैकी असा तडका देणार आहोत. आपण आता तडक्याची तयारी करून घ्यायची आहे. तडक्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा बटर आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. व जो पिवळा अंड्याचा जो पिवळा भाग असतो तो घालायचा आहे. व आपण ह्याच्यामध्ये आता कढीपत्त्याची पानं आहेत ती घालायची आहेत. व मॅचरच्या साहाय्याने आपण आता हे मॅश करून घ्यायचं आहे. बघू शकता असं मॅश करून घ्यायचं आहे. आपलं मॅश करून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे.
व असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही 1 ते 2 मिनिटं आणि मस्तपैकी आपला तडका आहे तो तयार झालेला आहे. आपण आता हा तडका आहे तो मस्तपैकी असा जो आपण अंडा नवाबी बनवला आहे त्याच्यावर असा घालायचा आहे. बघू शकता तुम्ही असा मस्तपैकी तडका आहे तो असा अंडा नवाबी बरोबर घालायचा आहे आणि मस्तपैकी तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता किंवा रोटी बरोबर. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.